रूम नंबर 306 मध्ये खुनी थरार, रक्त, पिस्तूल आणि तरुणी. पुणे पुन्हा हादरले. पुणे शहरात MPSC पास तरुणी दर्शना पवार हिची हत्या काही महिन्यांपूर्वीच झाली होती. आता पुन्हा प्रेम प्रकरणातून IT अभियंता असलेल्या महिलेची तिच्या प्रियकराकडून हत्या झाली आहे. पुण्यातील एका हॉटेलमधील खोलीत तरुणीचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. वंदना द्विवेदी, वय 26 वर्षे असे तरुणीचे नाव असून ती सॉफ्टवेअर इंजिनियर होती. 26 जानेवारीला एक हॉटेलमध्ये तिचा मृतदेह सापडला. अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी तिच्या मारेकराचा शोध लावत त्याला अटक केली आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून तिचाच प्रियकर होता. वंदना ही मूळची उत्तर प्रदेशमधील लखनौ येथील रहिवासी होती. गेल्या 2 वर्षांपासून ती पुण्यातील हिंजेवाडी येथील इन्फोसिस कंपनीत काम करत होती. तर ऋषभ निगम असे आरोपीचे नाव असून तोही लखनौचाच होता. रिपोर्टनुसार शनिवारी रात्रीच्या सुमारास आरोपीने हिंजेवाडी येथील लक्ष्मीनगर भागातील एका हॉटेलमध्ये 306 क्रमांकाच्या खोलीत वंदनाची गोळ्या घालून हत्या केली आणि तो फरार झाला होता. मात्र दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना खोलीत मृतदेह आढळला. त्यावेळी त्यांनी या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केले. आरोपी ऋषभ निगम हा देखील मूळचा लखनौचा रहिवासी आहे. वंदनाच्या खुनानंतर त्याला नवी मुंबई येथून अटक करण्यात आली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वंदना द्विवेदी आणि निगम लखनौमध्ये एकाच भागात राहत होते आणि 2014 पासून ते एकमेकांना ओळखत होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांचं नातं होतं. मात्र काही काळापासून वंदना आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे किंवा ती सोडून जाईल अशी भीती ऋषभला वाटत होती. त्यामुळेच त्यांच्यात वाद झाले. रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान ही घटना घडली आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाला होता. बऱ्याच काळापासून त्यांच्यात वाद सुरू होते असे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.